नमस्कार. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. SBI आणि ॲक्सिस बँकेनंतर आता बँक ऑफ बडोदाने देखील विविध कालावधीच्या मुदत ठेवींच्या म्हणजेच FDच्या व्याजदरात वाढ केली आहे. विविध कालावधीच्या FDवर 10 बेसिस अंकांपासून ते 125 बेसिस अंकांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. वाढलेले व्याजदर 2 कोटी रुपयापर्यंतच्या FDवर लागू असणार आहेत. 7 ते 10 वर्षाच्या FDवर 4.25% ते 7.25% व्याज मिळणार आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार विविध प्रयत्न करत आहे. त्याचाच भाग म्हणून डाळींची महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. उडीद आणि तूर डाळींवर आयात शुल्क आता 31 मार्च 2025 पर्यंत माफ करण्यात आलंय. या निर्णयामुळे कमी किमतीत डाळींची आयात होणार आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. सध्या यावर्षी 7,000 रुपये प्रति क्विंटल तुरीला हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. शुक्रवारी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीचा दर हा हमीभावापेक्षा जास्त म्हणजेच 8,900 रुपये एवढा होता. गुरुवारी तुरीला 9,300 रुपये दर मिळाला होता. मोठ्या प्रमाणात तुरीची आयात झाल्यास तुरीचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. लाल समुद्रात मालवाहू व्यापारी जहाजं आणि तेलवाहू जहाजांवर येमेनमध्ये हुती बंडखोर हल्ले करत असल्याने व्यापारी जहाजांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. सागरी व्यापाराच्या दृष्टीने लाल समुद्राचा मार्ग अत्यंत महत्वाचा आहे. हुतींचे हल्ले अरबी समुद्रात म्हणजेच भारताच्या वेशीवर येऊन ठेपलेत. इस्रायलमध्ये नोंदणी झालेल्या MV केम प्लुटो या रसायनवाहू जहाजावर गुजरातपासून 200 नॉटिकल मैलांवर म्हणजेच 370 किलोमीटर अंतरावर हल्ला करण्यात आला. या सर्व घडामोडींमुळे बासमती तांदळाच्या निर्यातीतही घट झाली आहे. बासमती तांदळाची निर्यात घटल्याने बासमती तांदळाचे दर कमी झालेत. आखाती देशासह इतर देशात भारतातून दरवर्षी सुमारे 40 ते 45 लाख बासमती तांदळाची निर्यात होते. SBI, HDFC बँक आणि ICICI बँक या आर्थिक व्यवस्थेसाठी महत्त्वाच्या असल्याची माहिती RBIने दिली आहे. या बँकांची आर्थिक परिस्थिती खूपच मजबूत असल्याने या बँका बुडण्याचा धोकाही नाहीये, अशी माहिती RBIने दिली आहे. आता बातमी रिअल इस्टेट संदर्भातली. घरांच्या किमती वाढल्या आहेत आणि गृहकर्जाच्या व्याजाचा दरही वाढला असला तरीही मुंबई आणि पुण्यात घरांची विक्री जोरात चालू आहे. मुंबईत यंदा सर्वाधिक 1,53,870 घरांची विक्री झाली आहे, तर पुण्यात 57,145 घरांची विक्री झाली आहे. यंदा घर विक्रीच्या बाबतीत मुंबई आणि पुण्यानं बाजी मारली आहे. मुंबई तसेच MMRDA परिसरात घरांच्या किमती 27% वाढल्यात. तसेच संपूर्ण देशभरात परवडणाऱ्या घरांच्या किमतीही 15% वाढल्यात. म्युच्युअल फंड उद्योगाने एप्रिल 2023 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत 37.16 लाख नवे गुंतवणूकदार जोडलेत. 2022-23 या आर्थिक वर्षात याच कालावधीची तुलना केली तर नवीन गुंतवणूकदारांच्या संख्येत 38% वाढ झाली, अशी माहिती असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया म्हणजेच AMFIने दिली आहे. इन्कम टॅक्स रिटर्नमधील घोटाळे शोधण्यासाठी आयकर विभाग डेटा ॲनालिटिक्सचा वापर करत आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे आयकर विभागाने आतापर्यंत 36,000 कोटी रुपयांची कर वसुली केली आहे. 20 डिसेंबरपर्यंत आयकर विभागाने कंपन्यांकडून 27,000 कोटी तर व्यक्तिगत करदात्यांकडून 9,000 कोटी रुपयांची कर वसुली केली आहे. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली थांबायची. तुम्ही पाहत रहा मनी 9 मराठी.